बाळूमामाच्या नावानं चांग भलं 15 मार्चला बाळूमामाचा भंडारा होता आणि 16 मार्चला महाप्रसाद आणि 17 मार्चला कनी पालखी सोहळा आहे. आणि मी आज आलोय बघा बाळूमामा मंदिर आदमापूर इथे आणि इथं फुलाच्या खाली तुम्ही गर्दी बघू शकताय आणि पूर्ण कनी सोनेरी कलरचं झालेला आहे म्हणजे पिवळा सगळा भंडारा. आदमापूरची यात्रा असते म्हणजे एकदम भंडारा म्हणजे एकदम जल्लोष असतोय आणि करोडो भाविक येतात, करोडोपेक्षा पण जास्त भाविक येतात. आणि हा जायचा रस्ता आणि इथनं कनी आज जायला वाट आहे. तुम्ही बघू शकता नारळ एक जवळपास कनी ट्रॉली 2 ट्रॉल्या कनी नारळ फोडलेले आहेत. असं 2 ते 3 ठिकाणी नारळ फोडतात आणि तिथून कनी मंदिराच्या आत आलो. तुम्ही बघू शकता सगळं बगल तिकडं सोनेरी झालेलं आहे मंदिर आणि इकडं भंडारा उत्सव एकदम जोरात म्हणजे जोरात असतोय. बाळूमामा म्हणजे जगाचा मालक असं म्हणतात कारण की इथली जी भाकणूक सांगतात ते सगळी सत्य असते भाकणूक. आणि भाकणुकीमध्ये आता आम्ही इथं दर्शन घेतलेलं आहे आणि ही सगळी भंडारा वगैरे लावायला मेंबर इथं थांबलेले आहेत. सगळी कमिटी आहे बाळूमाच्या मंदिराच्या इथं आणि तिथून कनी प्रसादाचं नियोजन कसं केले तुम्ही बघू शकताय. मांडव वगैरे सगळ्यात मोठं मांडव घातलेले आहेत. जवळपास कनी 2 ते 3 एकर असं प्रसाद वाढण्यासाठी कनी मोठंच्या मोठं नियोजन घातलेलं आहे. मी माझे मित्र दोघंजण आम्ही कनी आलोय बघा आज प्रसाद आहे आणि प्रसादाला गर्दी तुम्ही बघू शकताय. आता ॲट ए टाईम कनी 50,000च्या जास्त पब्लिक जेवायला बसलेलं आहे आणि आता आम्ही पण जेवायला बसलेलो आहे आणि इथं तुम्ही गर्दी बघू शकता. आणि आमच्या गावातली पण माणसं आहेत आणि आसपासची जेवढी गावं आहेत आदमापुराच्या तिथून ती कनी इथं सगळी कमिटी जेवायला वगैरे वाढायला असते आणि प्रसाद खूप भारी झालेला आहे आणि पाणी बॉटल पण दिलेली आहे. प्रसाद खीर भात आमटी हे केलेले आहे आणि मी डबा घेऊन आलतो. भैयानं आम्हाला खीर दिली. मग तिथून जेवण वगैरे करून आम्ही खाली आलो बघा. इथं कनी बैलांचं प्रदर्शन केलं आहे मस्तपैकी आणि एक नंबर खतरनाक अशी बैलं वगैरे आल्यात. इथं प्रदर्शन एक नंबर खतरनाक सगळ्या प्रकारची बैलं आल्यात. मग तिथून पुढं जरा आलो मग पाळणा वगैरे हे गोल गोल मोठं मोठं पाळणं वगैरे चालू आहेत तुम्ही बघू शकता. आणि ह्यो साईडला ह्यो कनी दवाखाना आहे दाताचा म्हणजे एकदम तिथं कमी दरात होतंय. आणि मग तिथून कनी बाहेर निघण्याचा हा मार्ग आहे आणि आम्ही इथं चाललेलो आणि असं कनी गर्दी वगैरे झालेली आहे आणि दुकानं वगैरे भरलेली आहेत. तिथून हे तुम्ही बघू शकता बाळूमाच्या इथं पालखीचं कसं आहे एक नंबर केलेलं आहे. बाळूमामा मंदिर म्हणजे दुसरं पंढरपूर हे होणार आहे असं भाकणूकमध्ये सांगितलेलं आहे आणि ते सत्य होणार एक ना एक दिवस. आणि हे तुम्हाला आता मी मंदिर दाखवतो बघा पुढून बघू शकताय. आम्हाला काय मुख दर्शन मिळालं नाही आज लय गर्दी होती त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. तरी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते आणि आवडला असेल तर फॉलो करा लागते. सप्लायशे जय हिंद जय महाराष्ट्र. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.